हे सरोवराचं पाणी थोडंसं टेस्ट घेऊन बघूया कसं आहे हे पाणी आणि टेस्ट पूर्ण मीठ आहे मीठ म्हणजे तेवढं खारट नाही जेवढं समुद्राचं आहे तेवढं खारट नाही आहे पाणी पण खारट आहे अरे तुम्ही इथंच आहात का व्हिडिओ बघताय तर चला माझ्या सांगा तुम्हाला दाखवतो सरोवर कोणतं सरोवर लोणार सरोवर जे की खूप प्राचीन आहे 75,000 वर्ष अगोदर जमीन आसमानातून दगड येऊन पडला होता त्याच्यामुळे एवढा मोठा खड्डा बनलेला ते सरोवर म्हणजे लोणार सरोवर जे बुलढाणा जिल्ह्यातलं चला तुम्हाला खाली दाखवतो आपण त्याचीच चढाई करायला लागली तर चॅनलला नवीन असला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका चला प्रवास करूया तर आता नाश्ता केला पाठीमागच हॉटेल होतं उगा नाश्ता म्हणजे एक प्लेट हे खाल्लं खिचडी खाली प्रवासात जास्त खाऊ नाही लागते आपलं बस स्टँड आता जाऊया बघूया लोणार सरोवर जायला काय भेटतं ते तर ऑटो घेतला आता जाऊया आणि हे काय असं लोणार शहर आठवण मला सोडलेला आहे इथं लोणार सरोवरपाशी इथं पार्किंग आहे जे की सगळ्या गाड्यांसाठी लावलेली आहे आणि समोरच जर तुम्ही आठवण येत असाल लोणार स्टेशनला बस स्टॉपला तिथं म्हणायचं लोणार धारावून थोडा तर ऑटो 20-30 रुपये घेऊन तुम्हाला सोडून आता इथून जायचं बहुतेक इथूनच एंट्री आहे गेटची आणि गाड्या आलेल्या इथं पर्यटन स्थळ आहे ना इथं लिहिलेलं लोणार सरोवर पर्यटन स्थळ प्रवेश गेट बी लिहिलेलं आहे इकडल्या साईडने आपल्याला मदत जायचं जाऊया आपण मदत कसं आहे बघूया तर तिथं रजिस्ट्रेशन करायला लागले काही नाही आधार कार्ड घेऊन नाव आणि पत्ता त्याच्यावरचा आणि मोबाईल नंबर विचारायला लागलेत कारण जर तुम्ही वापस नाही आला तर त्याच्यासाठी येतं बरं एंट्री फीस बीस काहीच नाही आणि हे असं काही लोणार सरोवर धार आहे म्हणजे त्याच्या किनाऱ्यावरच असणार बहुतेक थोडंसं झाड लावले दोन्ही साईडनं इकडे पण थोडे झाड लावले आणि ते कायचं बरं बरगद पेर कायचं म्हणते त्याला वडाचं झाड म्हणते कारण सगळे मुळा खाल्ले ते सगळं त्याच्या मानसरोवर आलेलं आहे धारावर आलेलं आहे म्हणजे जे कडावर आहे त्याच्यावर आलेलं आहे आणि ते समोर पूर्ण महासागर दिसायला तिथून खाली जायला पायऱ्या पण आहेत म्हणजे खाली मास थांबले तिथून पायऱ्या येतात इथं विहीर टाईप बनलेलं आहे म्हणजे इथून पाणी येते पाणी पडायला लागले खाली इथून खाली जाते त्यानंतर त्याच्या खालून एक अजून एक बनलेले तर असं काही मंदिरं पण आहे तिथं जे की खूप प्राचीन काळातले दिसायला लागले कारण सगळे हे दगडाचे बनलेले आहेत ना पायऱ्या पण बनले आहेत तिथून खाली जाण्यासाठी आणि तिथून बी पायऱ्या येतात खाली जाण्यासाठी जाऊया आपण खाली आता बोटिंग चालू आहे का नाही माहीत नाही मला जर बोटिंग चालू असली खाली पाण्यामध्ये जायला लागला तर जाऊया आणि खूप मोठं दिसायला लागले जे सरोवर बनलेलं आहे वरून म्हणजे उल्कापिंड जे वरून आलेले आकाशातून येऊन पृथ्वीला जेव्हा आदळले खूप हजारो वर्ष अगोदर ती येऊन आदळल्यानंतर जे बनलेलं आहे असं म्हणजे तुम्ही एक प्लेन पीठ घ्या गव्हाचं आणि त्याच्यामध्ये एक गोटी टाका आणि त्यानंतर जे तुम्हाला दिसेल ना ते त्याच्या प्रकारचं असं हे सरोवर बनलेलं आहे तर बघताय तुम्ही जाऊया इथून खाली आणि खूप जास्त ऊन लागायला लागले जवळपास 1 वाजायला लागलाय ना हे किती प्राचीन आहे मंदिर पण बांधलेलं आहे इथं मधात देवदेवता बी येतात कोणत्या देवी येतात त्यानंतर कोणत्या हनुमान आहे त्यानंतर कोणत्या ह्याच्यात महादेव आहे तर इथं आता कुठली देवी आहे माहीत नाही मला झूम करून टाकतं दिसत आहे का नाही है देवीचे नाव का माहीत नाही पण पूर्ण प्राचीन काळातील मंदिर दिसते सगळं बांधलेलं आहे हे बहुतेक दिवे लावण्यासाठी किंवा सामान ठेवण्यासाठी बनलेले असेल खाचे दिसायला लागले तुम्हाला आणि तुळस बी लावलेली हे खूप चांगली गोष्ट आहे आणि मागच हनुमान बनलेलं आहे तुळशीच्या माठीमागं तिकडं महादेवाचं मंदिर आहे तिकडं महादेवाची पिंड आहे त्या पलीकडल्या याच्या त्यानंतर इकडं याच्यात मूर्ती राहण्यासाठी बनलेलं असेल पूर्ण पाणीच पाणी दिसायला आणि इथून बी पाणी पडायला लागले खाली आहे का जाऊया आपण खाली जाऊया आणि इकडे प्राचीन मंदिर आहे आणि हे मंदिर दाखव तुम्हाला कलर निघून गेला आहे त्याच्यावरचा पण मंदिर अजून बी जिवंत आहे म्हणजे थांबलेलं आहे पडलेलं नाही अजून पूर्ण जुन्या काळातले जेवढे बी
मंदिर असायचे ते आजपर्यंत जवळपास सगळीकडेच उभा राहिलेले. इथून तोंडातून पाणी पडायला मी तुम्हाला तिकडल्या साईडनं जाऊन दाखवलं. पूर्ण कुठे यायला पाणी माहीत नाही. मुखातून वरी भोवती काही नदी बिदी काय असेल किंवा हे असन तलाव त्यामधूनच यायचं असन आणि पाणी पडायला लागले हे का. पाणी पडायला लागले आणि असंच खालून एक बोळकांड आहे जे की तिकडून पाणी सरोवरामध्ये जायला लागले. तिथं मधा झाला एंट्री नाही. तिकडून बॅरिकेड लावले, इकडून बॅरिकेड लावले आणि माझा ते गुफा टाईप म्हणजे काय लाद नाही म्हणतात त्याला, लादण्या प्रकारच्या बनवल्या. आता कशासाठी बनवल्या ते बी माहीत नाही आपल्याला. नाही पाणी काढण्यासाठी बनवल्या त्या. तिथून पायऱ्या आहेत ना, पायऱ्यामधून खाली जायचं आणि तिथून पाणी काढायचं. पायऱ्या पण बनवल्या ही भरत नाही कारण इथून पाणी सगळं खाली जायला लागले. आता जाऊया खाली. हे आहे माझ्या पाठीमागं लोणार सरोवर जे की जवळपास 10,000 वर्ष अगोदर बनलेलं होतं उल्कापिंडनुसार. कारण कितीतरी किलोमीटर प्रति सेकंदानं येऊन जो दगड आहे ते दगडच म्हणणार आहे जे की आपल्या पृथ्वीला जोरात आदळला होता आणि त्यामुळे एवढं मोठं बनलं. किती खूप मोठं दिसायला लागलं राव. मला आता व्हिडिओमध्ये दाखवतो किती मोठं दिसायला लागले हे का. पूर्ण उंचचे उंच दिसायला लागले आणि इकडे मागं मंदिरं बी आहेत. आता ही पायऱ्या बघा किती अशा सरळ सरळ दिसायला का नाही. तिथून तसं त्या पायऱ्याने चलत चलत खाली पाण्यापर्यंत जायचे आणि जे पाणी यायला लागले ते पाणी इथून नालीद्वारे काढून टाकले, बाहेर जायला लागले ते डायरेक्ट आपल्या सरोवरामध्ये आणि तिथून पाणी यायला लागलं. तिथून डायरेक्ट सरोवरामध्ये जायला लागले खाली. आता इथून चलत 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 पूर्ण पाण्यापर्यंत जाता येते म्हणाले. जाऊया आपण चलत चलत. हे अशा पायऱ्या चढत यावं लागले, असं जावं लागले. चांगलं ठीक आहे. हे पाणी यायला लागले बघा, थंड पाणी असं नाही 100%. आणि तिकडे खडखड वाजायला लागले. पूर्ण झाडं बघा ना कशी आहेत है का. पूर्ण एकूण एकात गुंतलेले फुलाची झाड आहे इथं. त्यानंतर आपलं बोरीचं झाड तर सगळीकडेच भेटतंय. दगडाचं बनलेलं आहे. हे आता एक 200-300 वर्ष अगोदर बनलेलं असं मला आता वाटतंय. कारण त्याच्या अगोदर थोडी ना बसून आदिवासी थोडी ना बनणार आहे. ते पूल पण पूर्ण दगडाचं बनलेलं आहे. पाणी इकडून येत असेल आणि पावसाळ्यात आता नाही त्यामुळं इकडून जात असेल पाणी. पूर्ण दगडाचं बनलेलं आहे. बॅरिकेटिंग काय नाही लावलेली, फक्त असं थोडंसं दगडाचं सरळ बनलेलं आहे. बॅरिकेटिंग काय बनेल नाही. आणि बघा तुम्ही आता कोणत्या लेवलला आहे त्या तिथं होतो मी वरी तिथून पूर्ण अशी लेवल खाली 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 जात. येताना खूप जास्त त्रास होणार आहे आणि दगडाचे मधातून पूर्णपर्यंत जे मुळा येतात त्या घुसलेल्या आहेत दगडाच्या. ते असं दमादमानं चालायला लागले. खाली चढत चढत पूर्ण आल्यात नंतर आता तर दिसे नाही झाला रस्ता कुठं आहे. चलत यायचा आपण इकडून चलत आल्याच्या नंतर इथून अजून खाली जाता येते. पण त्याच्या अगोदर हे मंदिर आहे जे की पिरामिड तुम्ही कधी बघितलं असेल. पिरामिड जे इजिप्तमध्ये भेटते त्याच्यावर सारखंच बनलेलं आहे. एकावर एक दगड ठेवून एक त्या दगड त्याच्यात छोटा दगड त्याच्यानंतर छोटा दगड असे दगड बनीत पूर्ण वरपर्यंत पूर्ण दगडाचं बनलेलं आहे. तुम्हाला थोडंसं जवळून दाखवतो कशा टाईपचं बनलेलं आहे. हे मोठा दगड त्याच्यावर एक छोटा दगड असे दगड ठेवत पूर्ण वरपर्यंत बनलेलं आहे. हे असं मंदिर आहे एकदम वरपर्यंत. वर एक घुमट बनलेलं आहे आणि पुन्हा दगडावर दगड ठेवून पूर्ण महादेवाचं ज्योतिर्लिंग बनलेलं आहे. जाऊया आता इथून खाली जाऊया. दगडच आहेत सगळे कारण पायऱ्या बनलेल्या नाही तिकडे खाली, फक्त इथवरच पायऱ्या बनलेल्या आहेत.
आता इथून खरा खतरनाक रस्ता चालू झालाय. पूर्ण दगड बनलेले ते एका बांधलेलं नाही काही नाही, एकावर एक दगड ठेवून बनलेलं आहे फक्त. पावसाळ्यात तर पूर्ण जाता बी येत नसून एवढं पाणी होत असेल, इथं चिखल होत असेल. आता उन्हाळा लागलेला आहे, हिवाळा लागलेला आहे, त्यामुळे काही जास्त आपल्याला टेन्शन नाही. नाहीतर वरी पाऊस पडला आणि खाली वाहून गेले माणसं आज. पाणी वरून पूर्ण खालपर्यंत यायला लागले. आता शेवटी पाय तुम्ही आपण पाण्यामध्ये, थंड असेल पाणी पूर्ण, हे का पूर्ण दगडच बनले. असं कसं दगडामधून फक्त मोबाईल पडून हा पाणी लई थंड आहे, एकदम बर्फासारखं आहे, एकदम बर्फासारखं थंड पाणी आहे. वरून यायला लागले आणि इथून खाली असं पाणी पडायला लागले. ते आंघोळ करायला लागले कारण इथं पाणी पडायला लागले धबधब्यामधून, हे का वरपासून खाली पाणी पडायला लागले. चला आपण जंगलामधून ते धबधब्याचं पाणी पडत राहते, आपण जंगलामध्ये थोडीशी सैर करूया. फक्त वाघ बिघ घेऊन मला खाणे, मी एकटा चालू, माझ्या संग कोण नाही. हो पूर्ण जंगलातली वाय बिया लागली, हे का पूर्ण जंगलात चालायला असायला, पूर्ण शांत वातावरण आहे. पूर्ण दगड, एखादं दगड बिगड येऊन पडला तर, अरे ती गाडी तिथं कायला पडली तिथे, हे इथं बॅरिकेटिंग लावायची तर वर कशी गेली गाडी तितक्यावर. आणि हे बघा जंगलात न जरा साप बी येऊ नये. साप बी चावला तर काही खरं नाही, कारण हॉस्पिटल जवळ नाही. म्हणजे इथून वरी न्यायला मला सोपं नाही, कारण 100 किलोचा माणूस कसा वरी नेत आहे. आणि दगडाची पूर्ण हे का लईच अवघड दिसायला दगडाचा तर क्या आहे का. दगड दगड. तर आता वरी कच्च्या रस्त्याने चढत चढत आलो वापस, आणि इथं लोणारला एक विषयी काय काय माहिती लिहिलेली आहे, मला झूम करून दाखवतो, वाचा तुम्ही. आणि ही अजून एक एंट्री आली, इथं बी रजिस्ट्रेशन करावं लागतं वाटतं, आणि त्यानंतर मग आपल्याला खाली जावं लागेल. एवढ्या प्रकारचे विविध जेवढे प्रकारचे पक्षी आहेत तेवढे इथे दिसतात. आणि आपला वाघ तर सगळीकडेच भेटते, सगळ्याच जेवढे वरण पक्षी आहेत सगळीकडेच भेटते. आणि इथं आता 40 रुपयाची एंट्री केली, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर देऊन एंट्री करतात. वरी पण एंट्री केली ती सुरुवातीलाच गेटमध्ये, पण तिथं तिकीट घेतलं नव्हतं, कारण पायऱ्या थोडेसे खाली आहेत ना, आणि खाली पूर्ण जाण्यापर्यंत अर्ध्या रस्त्यापर्यंतच तिकीट नाही, त्यानंतर खाली जाण्यापर्यंत आणि तिकीट आहे. पण आता इथं पायऱ्या बिऱ्या काही नाही, फक्त असं सरळ रस्ताच आहे मातीचा बनलेला. हे चिखलात जर तुम्ही पावसाळ्यात येत असला तर माझं म्हणणं येऊ नका, कारण पुन्हा पावसाळ्यात चिखल होते आणि म्हणजे घसरून पडतात, जाता येणार नाही. बहुतेक पावसाळ्यात ते बंदच असतात, पाऊस पडल्याच्या नंतर कोण येणार. आणि इथं वाघाची मूर्ती पण बनवली, तर जाऊया खाली, बघूया कुठपर्यंत जाता येते. वाघ कलर उतरून गेला वाघाचा, आहे का. आता मी एकटा जायला लागलो, माझ्या संग कोणीच नाही आहे, एकटा. पावसाळ्यात लई खतरनाक होते असं, बापरे बाप, फक्त वाघ भेटू नये आपल्याला. कसला रस्ता आहे, खतरनाकच रस्ता आहे. पूर्ण शांत वातावरण आहे. मला खाली बघून चालायला लागले, कॅमेराकडे बघता येत नाही ना, नाहीतर घसरून पडत तोंडावर. मी एकटाच आहे भाऊ, वाघ भेटू नये. सोलार एनर्जी लावले तर कॅमेरे चार्ज लावले तर, हे का दोन तुम्हाला कॅमेरे दिसत असतील. सोलार पॅनल बी लावलेले. आणि इथं बॅम्बू ट्री, हा बांबू ट्री, बसायला खुर्च्या पण केल्या आहेत, बांबू ट्री पण इथे. पुन्हा इथं अजून एक घर टाइम लिहिले, इथं काय लिहिले, वे टू लोणार लेक, लोणार सरोवराकडे. इकडे लोणार सरोवराकडे म्हणजे इकडून जायचं आपल्याला खाली, असं तिथे बी लिहिलेलं आहे, सरोवराकडे जाण्याचा मार्ग, म्हणजे इकडून जायचं. पण इकडं मंदिर बांधलेलं आहे अजून एक, म्हणजे किती जुनं मंदिर बांधले असतील, कितीतरी वर्ष अगोदर. आता मी त्याच्यावर वाचलं 50 ते 55 हजार वर्ष अगोदर, 1800 डायमीटरचा म्हणजे रुंदीचा आणि 600 फुटाचा उंचीचा असा
ते आलता दगड येऊन पूर्ण या सरोवरला येऊन आपल्या धर्तीवर आदळ होता, त्यामुळे इतका मोठा गड्डा बनलेला आहे. आणि इथं दगड पडलेत हे का, सगळे दगड काढून टाकलेत का दगड बनलेत. कोरीव काम केले पण मला वाटते पडले तसे पूर्ण है का. श्री यज्ञेश्वर मंदिर लोणार लिहिलेलं आहे त्याच्यावर, पूर्ण दगडानं कोरीव काम केलेलं. आता याला सपोर्ट दिलं वाटतं, छताला दगडाला हे गेले तर गेले त्यामुळं सपोर्ट दिलं त्याला, नाहीतर कोणाच्या डोक्यातच पडून आलेल्या माणसाच्या. पूर्ण दगडानं हे विच्छेद बनले आणि पूर्ण गोल आकार बनले आहे का, पूर्ण दगडाचे. हे बघा हे किती कसा उभा राहिला या दगडा इतकुशा याच्यावरच उभा राहिला. एक समोरून असं काय मंदिरच असं नाही, समोरून असं छतच कामून पडले पण पाठीमागायला नाही पडलं. म्हणजे मधले जवळपास बरोबरच आहे सगळे. ते सगळं उद्ध्वस्त केलेलं दिसलेलं मला, दगड सगळे पाडलेले दिसायला लागले. व्हिडिओ बघताय तर चला माझ्या संग मी तुम्हाला दाखवतो सरोवर. कोणतं सरोवर? लोणार सरोवर, जे की खूप प्राचीन आहे. 75,000 वर्ष अगोदर जमीन आसमानातून दगड येऊन पडला होता, त्याच्यामुळे एवढा मोठा खड्डा बनलेला. ते सरोवर म्हणजे लोणार सरोवर, जे की बुलढाणा जिल्ह्यातलं. चला मग तुम्हाला खाली दाखवतो. आपण त्याचीच चढाई करायला लागले. तर चॅनल नवीन असला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. चला प्रवास करूया. असे 2-3 खड्डे दिसले मला, त्याच्यामध्ये पाणी साचले. हे मला कळालं, मग वाटलं कशाला उगाच बनलेले असतील, पण हे प्राणी पक्षीसाठी पाण्यासाठी बनवलेले आहेत. जे की उन्हाळ्यात जर पाणी कमी पडलं किंवा हिवाळ्यात त्यासाठी बनवलेले. त्यात पाणी पण आहे, जे की सरोवरचं असन. आणि रस्ता अजून लहान होत जायला लागला वरचीवर. दोन्हीकडे झाड जवळ येत राहिले. हे फक्त हाताने बनवलेलं आहे, छाटून इकडे मला झाड बी पडले बघ आहे का. 2 पाट्याला इथं रामगयाकडे जाण्याचा मार्ग लिहिले आणि तिकडे लिहिले सरोवराकडे जाण्याचा मार्ग. म्हणजे तो इकडून जातोय आणि पाणी पिण्यासाठी इकडून जायचे. तर आधी पाणी पिऊया, नंतर मग आपल्या सरोवराकडे प्रस्थान करूया. पावसानं वाऱ्यानं पडलेलं आहे, कसं खाली वरी आहे. ते गेम मध्ये जाता बघा आपण झाडाच्या खालून, तसंच जावं लागायला पूर्ण जंगलामधून जावं लागले. अजून किती खाली कुठपर्यंत जावं लागते काय माहिती. आता मी त्या सरोवराच्या एकदम शेवटच्या पॉईंटला म्हणजे तळाला आलेला आहे. इकडे आता झाडाच्या पाठीमाग पाणी दिसायला लागलं. मला वाटलं इथंच पाणी असेल, पण इथं तळा आलं. आम्ही तळाला आला पूर्ण. आणि मला बघा पाण्याचं कसं झालंय, सगळे लाकडं टाकले. याच्यावर एक पाय टाकून जावं लागणार आहे. पडू नये, फक्त मोबाईल पडू नये, पडू नये. पूर्ण इथं ॲडव्हेंचरच व्हायला लागलं. पूर्ण लाकडं बहुतेक पाणी कमी जास्त होतं असं. तू तरी ये, नाही तर मी इथे जातो. जाय तरी ये तरी दमाने. तू तर खाली चिखलात पडायचे काम नाही, दमान जावं लागणार. नाही तर त्याचे सगळे लाकडं टाकून ठेवले. अरे बापरे, अरे बापरे, पूर्ण खतरनाक माहोल आहे. इकडून एक रस्ता आहे वाटते, त्यानंतर इकडून एक रस्ता आहे. तिकडल्या रस्त्यावर काय माहीत कुठे जाते ते. बहुतेक तिकडून एक दुसरा महामार्ग जे बनलेला दिसते, पण आपण इकडून झाला. आणि हे तळाला आला, बघूया. अजून समोर जायला लागला रस्ता, अजून कुठवर जाते काय राहते माहीत नाही. फक्त चलतच झालं सरोवराच्या. मला आता तळ बी दिसायला लागला. सरोवराच्या तळाला किती 500 मीटर खाली असं मला वाटते. आता आलं हे सरोवराच्या तळाकडे. हे दिसायला लागलं पाणी आणि पक्षी आवाज काढायला लागले. हे का तिथे तो पक्षी, आणि किती उंच आहे, जे की दिसायला लागले 1 किलोमीटर लांब असून बहुतेक लांब आहे, कारण
खूप मोठं दिसायला लागले आणि 200 ते 300 मीटर उंच असं दिसायला, पण किती मोठं आहे. एक तिकडं मंदिर बी आहे, कशाचं मंदिर माहीत नाही, पण तिथं जाळायला धूर निघायला लागला. जाऊया आपण तिकडे मंदिराकडे बी जाऊया आणि 5-10 मिनिटात जाऊन वापस येऊया. तिकडं विहीर बी आहे. विहिरीचं ऐकलं मी की ही अर्धी खारी विहीर आहे, म्हणजे खरट लागते पाणी, आणि अर्ध गोड म्हणजे पिण्याचं पाणी ते आहे तिकडं. बघूया कसं लागतं. गोष्ट करायचीच राहिली राव. सरोवरामध्ये आले, सरोवराचं पाणी नाही पिऊन बघितलं तर काय म्हणजे थोडंसं पाणी पिऊन बघूया. सगळेजण म्हणतात खारट आहे, काही म्हणतात गोड आहे, तर ते स्वतः आपण करून बघूया. इथं सरोवराचं पाणी थोडंसं पिऊन बघूया कसं लागतं. अरे बापरे बाप, सगळं पाणी घाण दिसायला लागले. थोडंसं हे सरोवराचं पाणी थोडंसं टेस्ट घेऊन बघूया कसं आहे हे पाणी. आणि टेस्ट पूर्ण मीठ आहे, मीठ म्हणजे तेवढं खारट नाही जेवढं समुद्राचं आहे तेवढं खारट नाही आहे पाणी, पण खारट आहे. पिऊन बघितलं पाणी, मला वाटतं खूप जास्त क्षार आहेत त्याच्यामध्ये पाण्यामध्ये, आणि बोर्ड पे लिहिलं होता पाणी पिऊ नये, सगळे खारट पाणी, सगळं खारट झालं तोंड. जाऊया आता समोर. आता सगळे झाडं झुडपं कम झाले तर जे की माझ्या पाठीमागे बघू शकता. तर ही आहे लोणावर, हे आहे लोणावर सरोवर जे माझ्या पाठीमागे बघू शकता. आता इकडल्या साईडचे जे बी झाडं झुडपं आहेत ते कमी झालेलं आहे, कारण आता जसं जसं मी जवळ यायला आलं तसं सगळं सरोवर आहे, म्हणजे सर्वचं पाणी जे ते जवळ आलं. आणि फक्त आता इकडल्या साईडला जे झाड आहेत ते राहिले, बाकी इकडल्या साईडला तर काहीच नाही, फक्त पाणीच पाणी. आणि झाडं बहुतेक पाणी कमी जास्त होते वाटतं झाडायचं, त्यामुळं काय होते झाडायचं पाणी कमी झाल्यामुळं काय होतं उन्हाळ्यामध्ये पूर्ण झाडं येत असते, उगत असते, कारण ते जे झाडं दिसायला लागलेत ना ते पूर्ण पाण्यामध्ये उगवलेले, कारण वाहून तर गेले नाहीत, मला वाटत नाही वाहून गेले असतील. उन्हाळ्यात पाणी कमी होत असेल सरोवराचं, त्यानंतर पावसाळा येते, उन्हाळ्यात झाल्यानंतर काय येते पावसाळा येते, त्यामुळे मग बरंच असेल. तर उन्हाळ्यात 3-4 महिन्यामध्ये पण तेवढे मोठे थोडी झाडं येत असतील राव. मला वाटतं खूप वर्षाचे 10-15 वर्षाचे असतील जे झाडं दिसायला लागले, जे सरोवरामधले आहेत ते सगळे वाळून गेले तर त्याच्यावर पक्ष्यांनी पूर्ण घरटे बांधलेले आहेत आणि सगळे पक्षी आवाज करायला लागले. ते तिकडे तिथपर्यंत जे सगळे, आता बोलत नाही, ऐकून घ्या. कोणता पक्षी माहीत नाही मला. ते तिकडे बदकवी पत्तावर राहायला लागले, ते पोहत आहेत पांढऱ्या कलरचे, हे का पूर्ण तिथपर्यंत आहे. आणि पूर्ण थंड हवा यायला लागली, जी पाण्यावर असेल, पाणी थंड असेल, पाण्यावरची जी हवा यायला लागली ती पूर्ण थंड लागायला. आता इथं जवळजवळ पाण्यापाशी आल्याच्या नंतर पूर्ण हवा थंड लागायला लागली. आणि हिरवेगार झाड आहे इथं. हिवाळ्याचा मौसम आहे, एकदम चांगला मौसम आहे. तुम्ही फक्त हिवाळ्यातच या माझं असं, कारण उन्हाळ्यात खूप जास्त उन्हाळ्यात बी येऊन काय उपयोग नाही, कारण खूप जास्त ऊन लागेल. पावसाळ्यात तर तुम्हाला येताच येणार नाही, कारण चिखलच एवढा होईन, पूर्ण रस्ता नाही बनवलेला, काय नाही, सगळं काही पाणी मला वाटतं सगळं बुजून जात असेल तिथपर्यंत, जे की पाण्यानं हे होत असेल. त्यामुळं तुम्ही ना हिवाळ्यातच या, उन्हाळ्यात यायची गरजच नाही पडणार नाही. आणि तिथं बदका अजून बी आवाज करायला लागली समोरून. आणि वरपर्यंत आहे पूर्ण सरोवर, जे बघू शकता. तिथून असं बहुतेक तिकडे चढाई केली का, इकडल्या साईडनं चढाई केलेली आहे पूर्ण, तिथपासून पूर्ण गोल फिरायला लागते. उंच आहे सरोवर, तर खूप जास्त उंचच आहे, तिथून तसं पूर्णपर्यंत उंच आहे. तर जाऊया आपण मंदिराकडे, तिकडे जिकडं जवळच आलं आता, तिकडून झालं वाटतं, तिथून मी तुम्हाला सांगितलं होतं जायचं म्हणून. आणि मंदिर तिकडे आहे, जिकडून धूर निघायला लागलाय तिकडे जायचं आता आपल्याला. आणि फॅमिली शाळेतले ट्रिप येत राहते इथं सरोवरला, कारण शेळगावून 120 किलोमीटर आहे, जास्त दूर नाही. त्यामुळं काय करतात शाळा सहल काढतात, औरंगाबाद, त्यानंतर सरोवर, मान नाही रे, मान सरोवर चाललं लागले. कोणतं सरोवर विसरून गेलो, सरोवरचं नाव विसरून जातं. जे बी सरोवर आहे तुम्हाला माहिती आहे ना, जे सरोवर आहे त्या सरोवरापासून पूर्ण सगळे सहली घेऊन येतात, फॅमिली संग माणसं येतात, ते येत राहतात. तर जाऊया आता आपण मंदिराकडे. आता तुम्हाला थोडंसं क्लिअर दिसेल मी किती खाली आलो. आता उन्हाळ्यात चमकत असेल, पण ते बघा किती उंचपर्यंत जे डोंगर आहे ते आहे का. तर शेवटी पोचलेलं आहे मंदिरापासून, जिथून धूर निघायला लागला.
ते धूर निघायला लागलं तेच आपण मुलाला. आणि हे पुन्हा वापस सेम महादेवाचं मंदिर, त्याच्यामध्ये महादेवीची पिंडलिंग असेल आणि समोर अजून एक बहुतेक दिवे जळवायला बनवलेले ते. हे होतं माझ्या पाठीमागं जे सरोवर आहे, जे की जवळपास 3-4 किलोमीटर लांबपर्यंत चालत यावं लागते. तिकडून समोरून तुम्हाला आता मला झाड यायला लागले. पलीकडल्या साईडनं दाखवतो तुम्हाला कुठपर्यंत आहे, जिथून की मी चलत आलो. हां तर तिथून दिसायला लागले, थोडं दिसायला लागले. ते पांढरा कलर दिसते का मंदिर, तिथून चलत पूर्ण अर्धा वेळा मारला. म्हणजे अर्धी साईड इकडल्या साईडनं नाही चालत आहे आणि इकडल्या साईडनं चालता येते. पूर्ण असं जवळपास 3 किलोमीटर असून जे की चलत मी वापस आलतो. तर आता इथून वापस जायचं हेच पॉईंट होतं. हे महादेवाचं मंदिर आहे आणि तिकडं दिवे लावण्यासाठी हे केलेलं आहे. त्यानंतर झाड आहे, तिकडं नारळाचं झाड आहे का कशाचं सुपारीचं झाड आहे ते माहीत नाही, पण ते बी तिथे दिसायला लागले. तर झाड कसं आलं असं, झाडाला वरी झेंडा लावलेला, दोन्ही ह्याला झेंडे लावले, त्यांनी कपडे बांधलेले आहे. ते पण झाड पाणीमध्ये कसं आलं मी मग सांगितल्याप्रमाणे. तसंच उन्हाळ्यात पाणी कमी होतं असं 4-5 महिने, तेव्हा ते झाडाला थोडंसं टाईम भेटते वाढायला. तर असं कंटिन्यू चालत राहते. तर हे होतं लोणार सरोवर, जे की माझ्या पाठीमागं बघताय तुम्ही. आता ऊन चमकायला लागले डोळ्यावर, जे की माझ्या पाठीमागं बघायला लागला तुम्ही. पूर्ण पाणी साचलेलं आहे. कितीतरी हजारो वर्षापासून बनलेलं हे लोणार सरोवर, जे की खूप जास्त प्रचलित आहे पूर्ण दुनियामध्ये, सगळ्यात फेमस आहे. जे की तुम्ही भूगोलाच्या पुस्तकामध्ये वाचलेलं असेल लोणार सरोवराविषयी, मी बी वाचलेलं होतं. तर आज एक दिवस आपण भेट दिली. हे आहे महाराष्ट्रामध्ये बुलढाणा शहरात, बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार तालुका आहे. त्या लोणार गावापासून 1 किलोमीटर 2 किलोमीटर दुरावरच हे बसलेलं आहे. नाही घडलेली घटना म्हणजे लोणार सरोवर. तर बस झाला, आता आपण इथपर्यंत चलत आला. 2:45 वाजायला लागले. तर मला वापस जायचे 4:15ला बस पकडून वापस शेगाव जायची. इथून 130 किलोमीटर. तर बस झाला, आपण जाऊया आता इथून वापस चढाईला करूया. 3-4 किलोमीटर आहे दूर. हे होतं सरोवर. तर हे होतं लोणार सरोवर. आणि इथे खाऱ्याचं पाणीच आहे असं म्हणतात की इथं एक विहीर बी आहे, ज्याच्यामध्ये अर्ध पाणी खारं आणि अर्ध गोड पाणी असं म्हणतात. पण आता ते बहुतेक विहीर झाकलेली, कधी दिसणार झाली, ती पाण्याखाली गेली असं बहुतेक. तर असं मला वाटतंय. आणि जाऊया, विहीर तर मला काही दिसली नाही. आणि पाणी प्यायचं इथं केलेलं आहे ते गोड पाणी आहे आणि हे खारं पाणी. माणसाला पाणी पिण्याची सुविधा म्हणजे तेच आहे, जे की वरून डोंगरातून वाहून यायला लागले ते पाणी इथं खाली येतं. आणि इथं साचल्यामुळे ते काय होतं, क्षार एका जामी होते, त्यामुळे ते पाणी खारं आहे. आणि ही पाणी डायरेक्ट आपल्या डोंगरामधून यायले, तिकडून कुठून जरा येत असेल पाण्याचं, तिथं साचून पूर्ण पाईपिंग केली असेल आणि त्याच्यानंतर इथं गोड पाणी यायला लागले. तर बस झालं, शेवटच्या पॉईंटपर्यंत आपण आलता. आता इथून वापस जायचं जवळपास 3-1 किलोमीटर असून लांबपर्यंत जायचं दूर. किती टाईम लागेल, जवळपास 1 घंटा लागेल मला वाटतं, 1-1.5 घंटा लागेल वापस जायला. तर जाऊया आपण. तर आता वापस जायला लागलो मी. जेवढं सोपं होतं येणं तेवढं जाणं थोडं सोपं नसणार आहे, कारण आता चढाई होणार आहे, जायला लई टाईम लागणार आहे. येताना फटाफट आलं, काय वाटलं नाही, एकदम सोपं असं सरळ ते आलं. पण जाताना टाईम लागणार आहे, कारण असं आता चढत जायचं. तर चढायची खरी मजा चालू झाली. येताना गोड वाटलं, आता जाताना खरंच वाटणार, कारण पायऱ्या चालू झाल्या. आताच घाम यायला लागले, पायऱ्या चालू झाल्या आणि घाम यायला लागले. तर आता हे शेवटच्या पायऱ्याला म्हणजे चढायच्या जवळपास 50-60-70 पायऱ्या असतील ते चढायचे आपल्याला. झालं एवढं पायऱ्या चढले की संपलं, देण झालं, कारण ह्याच्यानंतर पायऱ्या नाही चढायच्या. जाताना चांगलं वाटलं, येताना खूप जास्त अवघड वाटायला लागले. पायऱ्या खूप जास्त अशा सरळ राहतं आणि पायऱ्यावर शेवळ पण चढलेलं आहे, त्यामुळं तोंडावर पडायचीच काम. तर आता पोचलं वरी शेवटी. सगळ्या पायऱ्या चढत खूप जास्त दम आला आणि ऊन बी चमकायला तोंडात. हात थोडा सावलीला बसला, खूप जास्त दम आला, कारण एकदाच एवढ्या पायऱ्या चढले. तुम्हाला वाटतं कमी पायऱ्या, खूप जास्त पायऱ्या. आणि तुम्हाला दाखवतो मी कुठून आलो. आता दिसत नाही, ऊन चमकायला लागले. तर आणि पाण्यावरचं धुकं आहे ते बी यायला लागले आणि तिकडली सावली पडायला लागली, त्यामुळे दिसत नाही. तर तिथं कुठं मंदिर आहे ते सुरुवातीला बघितलं असून तुम्ही. आता मला डोळ्यांना दिसतंय पण कॅमेरामध्ये दिसत नाही, खूप जास्त लांब आहे, पूर्ण घाम यायला लागला. अजून थोडंच चालायचे, 10-15 पायऱ्याचे, जास्त पायऱ्या. पण ही शेवटची होते.
याच्यानंतर नाही चालायचे पायरी. हां असं काय हे बांधलेलं आहे कटाडे, ज्यामुळे की दगड खाली पडू नये, पाणी खाली पडू. हे होतं लोणार सरोवर, जे की आपण आता पूर्ण बघून आलं. जवळपास 75,000 कितीतरी वर्ष अगोदर पडले होतं. खूप प्राचीन हे असं सरोवर आहे. तर हे लोणार तालुक्यामध्ये लोणार सरोवर. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. जाऊया आता इथून लोणारहून शेगावला जायचे आणि त्यानंतर मग शेगावून आपल्याला रेल्वे पकडायची समोर जाण्यासाठी. तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया, भेटूया पुढल्या व्हिडिओ.